बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर ठाण्यात पुष्पवृष्टी करण्यात आली। कॅडबरी सिग्नल माता रमाईनगर येथील आंबेडकरी समाजाकडून ही पुष्पवृष्टी करण्यात आली। ठाण्यामध्ये 3 दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबई पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्यात येत असून 7 ते 9 ऑक्टोबर ठाणे शहरात 10% पाणी कपात करण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतिम टप्प्याच्या तयारीला वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन पुढील काही दिवसात होणार आहे। विमानतळावर ड्राय रन घेण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। सोहळ्यासाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। या दरम्यान वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री सुरू होणार आहे। नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय परवाना देण्यात आला असून सुरुवातीला काही दिवस सकाळच्या पहिल्या काही तासात 8 ते 10 विमानांचं उड्डाण होईल। यानंतर दर तासाला 20 ते 30 विमानांचं उड्डाण करण्याचं नियोजन आहे। राज्यातील 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येते आहे। ही सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते आहे। या सोडतीद्वारे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहील हे निश्चित होईल। कफ सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशातील 14 मुलांवर नागपुरातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यापैकी 3 मुलं ही व्हेंटिलेटरवर आहेत तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे। यापूर्वी 6 मुलांचा मृत्यू हा झालेला आहे। विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरित करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। विदर्भातील वाघांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात ब्लड मून दिसल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा एकदा खगोलीय घटना दिसणार आहे। 6 ऑक्टोबरच्या रात्री जगभरातील खगोलप्रेमींना सुपरमूनचं दर्शन होणार आहे। दादरच्या प्लाझा इथं टेम्पोनं बेस्टला दिलेल्या धडकेत 4 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झालाय। रविवारी रात्री वरळी डेपोहून प्रतीक्षानगरला जात असताना हा अपघात झाला। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील पिरंगुटमध्ये स्कूल बसनं कारला धडक दिली आहे। या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। यामुळे सकाळी कामाला जाणारे पुणेकर खोळंबले। अपघात कारमधील 2 जण गंभीर जखमी आहेत। खासगीकरणाविरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचा इशारा दिलाय। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात 9 ऑक्टोबरपासून संपाचा इशारा इथल्या कामगारांनी दिलाय। संपामुळे सणासुदीच्या दिवसात वीज विस्कळीत होण्याची भीती आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून कल्याण शिळ रोडवर कल्याण तळोजा मेट्रोचं काम सुरू आहे। या दरम्यान रविवारी संध्याकाळी मेट्रोचा एक खांब चुकला होता। हे लक्षात येताच 3 क्रेननं खांबाला आधार दिला आहे।